नमस्कार मंडळी. मी निलिमा पटवर्धन. उद्या वडपौर्णिमा आहे, त्यानिमित्त आज एक छान पोस्ट वाचायला मिळाली, तर ती वाचून दाखवते. खूप छान आहे. सुनिधीचे मेमध्ये लग्न झालं. लगेच जूनमध्ये तिचा पहिला सण आला, वटपौर्णिमा. नोकरी करणाऱ्या सुनिधीला प्रश्न पडला, उद्या तर सुट्टी नाही, वडाची पूजा करावी कशी. ऑफिसमधून घरी येताना रस्त्याच्या कडेला खूप साऱ्या बायका वडाच्या फांद्या घेऊन बसल्या होत्या. तिच्या डोक्यात विचार आला, घेऊन जावी एक फांदी. ओटीचं सामान, आंबे, फणसाचे गरे, विड्याची पानं. मग तिच्या लक्षात आलं, पानांचा वेल आईने बाल्कनीत लावलाय, ते सोडून बाकी घेऊ. परत तिनं विचार केला, सासूबाईंनी आणलं असेल तर उगाच डबल होईल. कालच रात्री आपण विचारायला पाहिजे होतं त्यांना, कारण सासूबाई फार हौशी आहे. त्यापेक्षा आईना आत्ताच फोन करून विचार. परत डोक्यात विचार आला, या मोबाईलनं बरं केलंय, सगळी कामं अगदी सोपी करून टाकली. सुनिधीनं फोन लावायला घेतला. नॉट रिचेबल लागत होता. तेवढ्या तिची मैत्रीण संपदा म्हणाली, सुनिधी काय आहे, अगं किती विचार करतेस, घे एकदाचं पूजेचं सामान आणि ही वडाची फांदी आणि चल पटकन. सुनिधी म्हणाली, एकदा लास्ट ट्राय करते प्लीज. तशा माझ्या सासूबाई खूप हौशी आहेत ग, त्यांनी सगळं आणलंच असेल. 8 दिवसांपूर्वी सहज विषय निघाला तर काय कौतुकाने मला काय काय सांगत होत्या, दाखवत होत्या, कसल्या नटत होत्या. साडी, नथ, बांगड्या, पाटल्या, चपलार, सगळे पौराणिक दागिने. माझे सासरे 2 वर्षांपूर्वी गेले, मी लग्न होऊन आले, आम्ही फिरून आलो. सासूबाईंनी सगळे दागिने माझ्या पुढ्यात ठेवले. म्हणाल्या, ते दागिने माझ्या सासूबाईंनी मला दिले, त्यात मी काही नवीन केले, पण हे जुने सगळे तुझ्या आजे सासूबाईंचे आहेत, अगदी पारंपरिक. खूप हौस त्यांना सगळ्याची. तूही हे सगळं घालून छान नटून थटून पूजा कर. हे घे, तुझ्याच ताब्यात देते. सगळे दागिने डब्यासहित माझ्या हातात दिले. काय वजन होतं ग त्याचं. म्हणाल्या, बाजूच्या खोलीत देवघर आहे ना, तिथे एक कपाट आहे, त्यात सर्व चांदीची भांडी आहेत. पूजेला ताटसुद्धा चांदीचंच न्यायला लावायच्या माझ्या सासूबाई. खूप प्रेमळ ग. सुनेशी कसं वागावं हे मी माझ्या सासूबाईंकडून शिकले. बोलता बोलता फोन लागला. सुनिधी म्हणाली, आई पूजेचं काय काय सामान आणू. त्या म्हणाल्या, सगळं आणून ठेवलंय मी. शेजारच्या गीता काकू गेल्या होत्या ना, मी सुद्धा त्यांच्याबरोबर जाऊन सगळं सामान घेऊन आले. आणि हो, नर्सरीत जाऊन वडाचं झाड पण घेऊन आले. सुनिधी म्हणाली, काय. सासूबाई म्हणाल्या, हो ग, तुला सकाळीच जावं लागतं, पण तू म्हणाली होतीस आई मी पूजा करीन म्हणून. मी फांदी भिंदी काही पूजायला ते मला आवडत नाही. मग म्हटलं तुला जमेल का वाडावर जायला, त्यापेक्षा झाडच घेऊन आले. छान त्याला कुंडीत लावले, बाहेरून कुंडी पेंट केली. ती नीता आहे ना दुसऱ्या माळ्यावर, तिनं करून दिली. आमच्या वेळी आम्ही वडाच्या झाडाची पूजा करायला जायचो. आता हे नवीनच निघालं ग, फांद्या तोडून आणून त्या फांदीची घरी पूजा करायची. ठीक आहे आई, आलेच मी घरी, असं बोलून तिनं फोन कट केला. घरी आली. पोळीवाल्या मावशी पोळ्या करून गेल्या होत्या. उद्या माझा उपवास म्हणून सासूबाईंनी 2 भाज्या, कोशिंबीर, खोबऱ्याची चटणी, आमटी, भात असा 7 प्रसंगी जेवणाचा बेत केला होता. सुनिधी म्हणाली सुद्धा, आई काय हे, अहो किती पदार्थ जेवणात. सासूबाई म्हणाल्या, अगं बाळा तुला उद्या उपवास न. आणि तू म्हणाली, आई मी दिवसभर काही खाणार नाही, फक्त फळं. आज खाल्लेलं पोटात नक्की राहतं की नाही मला माहीत नाही, पण प्रेमापोटी केलं ग. सासूबाई, हो खरं तर सासूबाई म्हणायला आवडत नाही मला, पण काय करणार, आई म्हटलं तर लोकांना लगेच माझी आईच वाटते, म्हणून सासूबाई. तर सासूबाई म्हणाल्या, खरं सांगू सुनिधी, फांद्या तोडून आणून अशी आपल्या सोयीनं केलेली पूजा मला खरंच अजिबात पटत नाही आणि आवडतही नाही. पण आजकाल सरसकट असंच केलं जातं. किती मोठं शास्त्र आहे वडपौर्णिमेचं.
सावित्रीचा पती मरण पावला. खरं तर त्याला अल्पायुषीचा श्राप होता, पण तो मरण पावल्यावर सावित्री यमाला म्हणाली, जर तुला माझ्या नवऱ्याला न्यायचं असेल तर मला सुद्धा घेऊन चल, त्याच्याशिवाय मी जाण्याची कल्पनाच करू शकत नाही. आणि आपल्या पतीचं प्रेत वडाच्या झाडाखाली आणून ठेवलं. शेवटी यम म्हणाला, तुमच्या पतिव्रतेला नतमस्तक होऊन मी तुमच्या सत्यवानाचे प्राण परत देतो. खरं तर तो वडाच्या झाडाखाली होता म्हणूनच लवकर पूर्ववत झाला, कारण वड हे 24 तास ऑक्सिजन देणारं झाड. तसेच त्याचे औषधी गुणधर्मसुद्धा आहेत. वडाचं पान, खोड, पारंब्या सगळंच उपयुक्त. मग मला सांग सुनिधी, जे झाड आपल्याला 24 तास ऑक्सिजन देतं, औषधींसाठी आपण ते वापरतो, त्या निसर्गाची या वटपौर्णिमेसाठी अक्षरशः ओरबाडणी करतात ग. ही फांदी म्हणजे मृत अवस्था. मग मला सांग, अशा तोडलेल्या मृत फांद्या पूजन करून काय होणार? अशा मृत झाडाची पूजा करून या बायका नवऱ्याच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी पूजा करणार? मन आणि बुद्धी दोन्हीला पटत नाही ग. उलट मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, तेही अशा 24 तास ऑक्सिजन देणाऱ्या झाडाची. काय म्हणावं ग. आधीच ग्लोबल वॉर्मिंगचं भूत आपल्या डोक्यावर आहेच, आता इतका दुष्काळ पडतो, त्यात ही अशी वृक्षतोड. वटपौर्णिमेला वड ओरबाडले जातात, दसऱ्याला आपट्याची पानं ओरबाडली जाऊन ते झाड ओकबोक करतात. मला वाटतं सुनिधी, आता ते जंगल तोड बंद व्हायला पाहिजे. नाही जमलं वडावर जायला तर सरळ तुळशीजवळ पूजा करावी, पण फांदी नको. तुला काय वाटतं सुनिधी? सुनिधी म्हणाली, आई खरंच तुमचे विचार खूप छान आहे. खरंच मला तुमचा खूप अभिमान वाटतो. आणि दसऱ्याला पण छान हातात हात घेऊन शुभेच्छा देऊ शकतोस ना आपण. मग हा पाणी द्यायचा अट्टहास कशासाठी? मी नाही आणत दसऱ्याला आपट्याची पाणी, फक्त मनातून शुभेच्छा देते. आणि सुनिधी, ही सुरुवात आपण आपल्यापासूनच करायची बरं का. हीच वडाची झाडं आणण्यामागची माझी भावना आहे ग. छान 2-3 वर्ष त्याला कुंडीत वाढवू, दरवर्षी पूजा करा. जरा मोठं झालं की सोसायटीच्या आवारात लावू. मग कुठे फांदी आणणं नको की तुमच्या धक्काधक्कीच्या जीवनात बाहेर वड पूजायला जायला नको. सुनिधी म्हणाली, आई खरंच तुम्ही ग्रेट आहात, प्राऊड ऑफ यू आई. आणि तिनं सासूला कडकडवून मिठी मारली. म्हणाली, आई खरंच बरं शिकण्यासारखं आहे तुमच्याकडून. मला जर बाळ झालं तर ते खूप सुसंस्कारित होईल यात तेळ मात्र शंका नाही मला. आणि अगदी तुमच्या प्रसन्नसारखं नेहमी प्रसन्न राहणारं. आणि ती पुन्हा सासूला विलकली. कथा लिहिलेली आहे सौ प्रभा कृष्णा निपाणेच्या कल्याणला असतात त्यांनी. प्रभाताई खूप खूप धन्यवाद. खूप छान पोस्ट लिहिलेली आहे तुम्ही आणि खूप छान विचार सांगितलेत. खूप आवडले मला. वडाची फांदी तोडण्यापेक्षा खरंच आपण वडाचं छोटंसं झाडच लावावं आपल्या अंगणामध्ये, एखाद्या कुंडीत, आणि नंतर ते सोसायटीला आपण दान करावं. किती छान आयडिया आहे. माझी खात्री आहे या वडपौर्णिमेला सगळ्या बायका नक्की असंच करतील. ती खूपच छान आयडिया आहे. तर धन्यवाद प्रभाताई पुन्हा एकदा. आणि अशाच छान छान गोष्टींचं आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.